नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण GNM थर्ड इयरमधील गायनेकॉलॉजी या विषयामधील फिजिओलॉजिकल चेंजेस ड्युरिंग द सेकंड स्टेज ऑफ लेबर म्हणजेच प्रसूतीच्या दुसऱ्या अवस्थेमधील होणारे स्वाभाविक बदल याबद्दल क्लास घेणार आहोत. तर प्रसूतीच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये गर्भ बाहेर पडतो. या अवस्थेमध्ये होणारे बदल हे मुख्यत्वे करून गर्भ बाहेर येण्याच्या क्रियेमुळे घडून येतात. तर फिजिओलॉजिकल चेंजेस ड्युरिंग सेकंड स्टेज ऑफ लेबर यामध्ये एकूण 4 फिजिओलॉजिकल चेंजेस घडून येतात. सर्वप्रथम बदल आहे अधिक वेगाने आणि जोरदारपणे येणारी आकुंचने म्हणजेच कॉन्ट्रॅक्शन्स आर स्ट्रॉंगर अँड मोर फ्रिक्वेंट. तसेच दुसरं फिजिओलॉजिकल चेंज हा श्वासपटल आणि पोटांच्या स्नायूंची क्रिया म्हणजेच ॲबडॉमिनल मसल्स अँड डायफ्रॅगम आर ॲक्टिव्ह. तसेच तिसरं फिजिओलॉजिकल चेंज हा पेल्विक फ्लोअरमधील बदल म्हणजेच डिस्प्लेसमेंट ऑफ द पेल्विक फ्लोअर. आणि प्रसूतीच्या दुसऱ्या फिजिओलॉजिकल चेंजेसमध्ये चौथा आणि शेवटचा बदल हा गर्भ बाहेर ढकलणे म्हणजेच फीटस इज एक्सपेल आउट. तर यामध्ये आपण आता पाहिल्याप्रमाणे प्रसूतीच्या दुसऱ्या अवस्थेमधील पहिला बदल हा अधिक वेगाने आणि जोरदारपणे येणारी आकुंचने याबद्दल सविस्तर पाहूया. तर यामध्ये पांटळ फुटल्यानंतर गर्भोदक बाहेर जाते, त्याचमुळे गर्भाशय हा अगदी गर्भाला चिकटला जातो, त्यामुळे तो इरिटेट होऊन त्याची आकुंचन शक्ती वाढते. तसेच गर्भमस्तकामुळे जननमार्ग ताणला जातो, त्यामुळेही गर्भाशयाची क्रिया उत्तेजित म्हणजेच स्टिम्युलेट होते आणि गर्भाशयाचा अप्पर सेगमेंट हा स्नायूतंतू म्हणजेच मसल्स फायबर्सच्या निवर्तनाने सतत आखूड आणि जाड बनतो. याशिवाय गर्भोदक निघून गेल्यामुळे प्रसूतीच्या पहिल्या अवस्थेपेक्षा दुसऱ्या अवस्थेमध्ये प्लासेंटाच्या अभिसरणामध्ये अडथळा निर्माण होतो. या सर्वांमुळे गर्भाशयाला अधिक वेगाने आणि जोरदार आकुंचने येऊन गर्भ हळूहळू बाहेर ढकलला जातो. तसेच जर गर्भमस्तक पेल्विक फ्लोअरवर असेल तरी गर्भाशयाची उंची ही बेंबीच्या वर असते, कारण गर्भाशयाच्या आकुंचनाबरोबर गर्भाच्या पाठीचा कणा हा ताठ होतो. तसेच गर्भाशयाच्या प्रत्येक आकुंचनाबरोबर गर्भाशय गर्भाला त्याच्या उभ्या अक्षाशी दाब देऊन जनन मार्गाकडे सरकवतो. यालाच फिटल ॲक्सिस प्रेशर असे म्हणतात. व फिटल ॲक्सिस प्रेशर आणि जनरल फ्लुइड प्रेशरमध्ये फरक आहे. जनरल फ्लुइड प्रेशर हा आपण अगोदरच्या क्लासमध्ये पाहिले होते. याचसोबत फिजिओलॉजिकल चेंजेस ड्युरिंग सेकंड स्टेज ऑफ लेबर यामध्ये द्वितीय शारीरिक बदल हा श्वासपटल आणि पोटांच्या स्नायूंची क्रिया आहे. तर यामध्ये लेबरच्या सेकंड स्टेजमध्ये श्वासपटल आणि पोटांचे स्नायू कार्यरत होतात. त्यांच्या आकुंचनामुळे गरोदर मातेला कुथून कळ देण्याची इच्छा होते. यालाच बेरिंग डाऊन पेन्स असे म्हणतात. तसेच यामध्ये सुरुवातीला ही प्रतिक्षिप्त क्रिया असते म्हणजेच रिफ्लेक्स ॲक्शन असते आणि गरोदर माता स्वतःच्या अंगचा जोर करून कळ देते. तसेच गरोदर माता अंगचा जोर करते म्हणजेच दात ओठ घट्ट मिटून सर्व शक्ती एकवटून कळ देते. या शक्तीलाच दुय्यम शक्ती किंवा सेकंडरी पॉवर्स असे म्हटले गेले आहे. तसेच यामध्ये या शक्तीमुळे प्रसूतीमध्ये प्रगती होते. ज्या वेळेस प्रेझेंटिंग पार्ट हा पेल्विक फ्लोअरवर येऊन तो भाग ताणला जातो, त्यावेळेस मात्र ही क्रिया अनैच्छिक होऊन म्हणजेच इनव्हॉलंटरी होऊन गर्भ बाहेर ढकलला जातो. तसेच पेल्विक आउटलेटमधून गर्भमस्तक हे बाहेर येण्यासाठी दुय्यम शक्तीचा म्हणजेच सेकंडरी पॉवर्सचा अतिशय उपयोग होतो. याचसोबत फिजिओलॉजिकल चेंजेसमध्ये तिसरे फिजिओलॉजिकल चेंजेस हे पेल्विक फ्लोअरमधील बदल आहे म्हणजेच डिस्प्लेसमेंट ऑफ द पेल्विक फ्लोअर. तर यामध्ये गर्भ बाहेर येण्यासाठी जननमार्ग हा रुंद व्हावा लागतो. तसेच त्याच्या रुंदीकरणासाठी मूत्राशयाचा वरचा भाग म्हणजेच फंडस हा उदर पोकळीत म्हणजेच ॲबडॉमेन कॅव्हिटीमध्ये सरकतो. याचसोबत या बदलामुळे खाली उतरणाऱ्या गर्भमस्तकापासून मूत्राशयाला इजा होण्याचा धोका हा देखील टाळला जातो. तसेच गुदाशय हे एनिमा देऊन रिकामा केलेला असतो, त्यामुळे ते गर्भमस्तकामुळे सहजासहजी दबला जाऊन गर्भ बाहेर येण्याचा मार्ग रुंद होतो. तसेच गुदद्वार थोडेसे बाहेर आल्यासारखे वाटते व ते सुमारे 2.5 सेंटीमीटर रुंदावते. यालाच ॲनल डायलटेशन असे म्हणतात.
तसेच त्रिकोणी आकाराची पेरिनियम बॉडी ही चपटी आणि अतिशय पातळ तसेच जवळजवळ पारदर्शक बनते. याचा स्वाभाविक आकार हा 4 सेंटीमीटर बाय 4 सेंटीमीटर इतका असतो. तो ताणला जाऊन त्याची लांबी सुमारे 10 सेंटीमीटर इतकी होते व पेरिनियम अतिशय पातळ होऊन म्हणजे जाडीने कमी होऊन जनन मार्गाची मागील भिंत लांबीला वाढते. या सर्वामुळे योनिमुख हे वरच्या बाजूस येण्यास मदत होते. नेक्स्ट, लेबरच्या सेकंड स्टेजमधील फिजिओलॉजिकल चेंजेसमध्ये शेवटचे फिजिओलॉजिकल चेंज हा गर्भ बाहेर ढकलण्याची क्रिया आहे, म्हणजेच द फिटस इज एक्सपेल आउट. यामध्ये जोपर्यंत क्राउनिंग होत नाही म्हणजेच सिम्फॅसिस प्यूबिस खालून परायटल एमिनस निसटत नाहीत तोपर्यंत प्रत्येक कळेबरोबर वल्वावर असलेले गर्भमस्तक पुढे ढकलले जाते आणि 2 कळांमध्ये ते मागे सरकते. तसेच एकदा का परायटल एमिनस हे सिम्फॅसिस प्यूबिसच्या खालून निसटले की सिन्सिपूट म्हणजे चेहरा हे पेरिनियमवरून बाहेर येतो. यालाच एक्सटेन्शन मूव्हमेंट, जनन मार्गातून गर्भमस्तक बाहेर आले आहे असे म्हणतात व दुसऱ्या कळेबरोबर बाळाचे खांदे आणि संपूर्ण शरीर बाहेर येते. त्याचबरोबर आतमध्ये राहिलेले गर्भोदकही बाहेर येते आणि या ठिकाणी प्रसूतीची दुसरी अवस्था संपते. थँक्यू.